हॅलो नमस्कार। तर स्वागत आहे तुमचं नवीन वर्षातल्या या पहिल्याच व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कालचा आहे, आज आहे 2 तारीख आणि काल होती 1 तारीख। तर कालपासून 2025 चालू झालेलं आहे आणि हे नवीन वर्ष तुम्हाला खूप छान असं सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो। तुमचे काही नवीन प्लॅन्स असतील तर ते सुद्धा पूर्ण होवोत। जसं की आपले प्रयत्न चांगले असतील तर आपल्याला यशसुद्धा तेवढंच चांगलं मिळतं। तर इथे माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं होतं आणि आता इथे आईस्क्रीम खात बसलेला, घरीच बनवलेला होता आईस्क्रीम, म्हणजे लस्सी म्हणा, तर त्याचा आईस्क्रीम बनवलेला। पूजा वगैरे सगळं झालेलं होतं आणि मग त्यानंतर काल बुधवार होता आणि आमचा मार्गशीर्ष असल्यामुळे आम्ही महिनाभर काही नॉनव्हेज केलं नव्हतं। तर आतांग रडत होता, कारण तो दरवेळेसच बघितल्यावर रडतो। तर मग इथे कोळंबी घेतलेली होती, तर मग तिने साफ करून दिलेली आणि मग थोडीफार साफ करायचं होतं, तर ते आम्ही करून घेतलं आणि नंतर मग ती बनवून घेतली। भाजकं वाटण लावून असं छान असं ग्रेव्ही टाईप मी बनवलं होतं। एक बटाटा घातलेला त्यामध्ये। आत्तांगला खूप आवडते ती, त्यामुळे मग जास्त तिखट पण बनवली नव्हती। पण मग एक वेळचं आमचं सगळ्यांचंच जेवण झालं असतं, म्हणजे भाजीला वेगळं काही करायला नाही लागलं। पण दुपारी ॲक्च्युली ते खाणं झालं नाही। अथांग म्हणाला होता मी खाईन, पण काल दत्तांच्या मठामध्ये कार्यक्रम होता, तर तिथे महाप्रसाद होता नृसिंह सरस्वती जयंतीनिमित्त। मग आम्ही तिथे जाणार होतो महाप्रसादाला, त्यामुळे मग कालचं दुपारचं जेवण घरी काही झालं नाही। तर मग दुपारच्या आधी, म्हणजे आम्ही मठात जाण्याच्या अगोदर माझं एक ब्लाऊज पूर्ण झाला आहे, त्याची हातशिलाई करणं, हुक लूप्स वगैरे करणं बाकी होतं, पण शिवून तरी पूर्ण झाला होता। मग त्यानंतर आम्ही तयारी करून मग आम्ही सगळेच निघालो देवळात जायला। ऊन खूप झालं होतं, त्यामुळे मग अथांगसुद्धा नाटकं करत होता, त्याला यायचं होतं, पण मग उचलून घे वगैरे तसं जवळच होतं, फार काही लांब जायला लागलं नाही। म्हणून मग आम्ही दुपारी जायचा प्लॅन केला। समजा लांब असतं तर मग अथांगला घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं। मग तिथे आमचा महाप्रसाद वगैरे झाला, दर्शन वगैरे घेऊन झालं आणि नंतर मग आम्ही घरी आल्याच्या नंतर माझ्या 5-6 अशा साड्या होत्या, फॉल बिडिंग करायच्या राहिल्या होत्या बरेच दिवस। तर म्हटलं आता फॉल वगैरे होते, धुवून ठेवले होते आदल्या दिवशीच, तर म्हटलं मग त्या पूर्ण करून टाकूयात। मग संध्याकाळपर्यंत माझं ते एक काम पूर्ण झालं। 5-6 साड्या होत्या टोटल। आणि मग त्यानंतर अथांग आणि आत्तूला घेऊन मठामध्येच रात्रीच्या आरतीसाठी, आणि तिथे पालखीसुद्धा होती। अथांगला पालखी बघायला आवडतं, तर मग मी म्हटलं तिला की जा घेऊन त्याला म्हणून। मग ते सगळे गेले होते पालखीसाठी आणि मी एकटीच घरात होते। तर मग रात्रीच्या जेवणाला लागलेले। रात्रीच्या जेवणामध्ये सकाळची ॲक्च्युली कोळंबी तशीच होती, मग भाकऱ्या केल्या, कारण भाकरी छान लागते त्याबरोबर, आणि आमटी केलेली आणि भात, असं रात्रीचा स्वयंपाक होता आमचा। तर ते करून झालं होतं माझं आणि ह्या लोकांची यायची मी वाट बघत होते, कारण त्यांना यायला खूप उशीर झाला। तर आजचा व्लॉग हा इतकाच। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।